एक छोटीशी गोष्ट. एक सुंदर फोटो काढणारा फोटोग्राफर असतो. त्याच्या बऱ्याचशा फोटोंना बक्षिसंसुद्धा मिळालेली असतात. असेच एक दिवशी मित्र एकत्र असताना त्यातला एक मित्र म्हणतो की तू एक चॅलेंज घे. समाधानी, शांत आणि समजूतदार चेहऱ्याचा तो फोटो काढ. फोटोग्राफर ते चॅलेंज घेतो. बरेच ठिकाणी हा चेहरा तो शोधत असतो, पण त्याला काही तो सापडत नाही. एक दिवशी असाच तो बागेत बसलेला असतो आणि त्याला समोर अगदी 19-20 वर्षाचा मुलगा दिसतो, ज्याच्या चेहऱ्यावरती शांत, समाधान आणि समजूतदारपणा त्याला जाणवतो. तो त्या मुलाला म्हणतो, मला तुझा फोटो काढायचा आहे, काढायला देशील का? तो हो म्हणतो मुलगा. तो त्याचा फोटो काढतो आणि खरंच तो फोटो इतका सुंदर, त्या फोटोमध्ये इतका जिवंतपणा त्याला जाणवतो. त्या फोटोला बक्षीसही मिळतं. बरेच वर्ष लोटली जातात, अगदी 20-22 वर्ष लोटतात. आता हा फोटोग्राफर नंबर 1चा झालेला असतो. फोटोग्राफरचं नाव खूप झालेलं असतं. असेच एक दिवशी परत मित्र एकत्र येतात, तेव्हा तोच मित्र त्याला म्हणतो की तू एक असा फोटो काढ जो चेहरा अतिशय भयानक आहे, भीतीदायक आहे आणि पाहिल्यानंतर असं त्याची वृत्ती त्या चेहऱ्यामध्ये दिसेल. फोटोग्राफर हेही चॅलेंज घेतो. तो असा चेहरा शोधण्यासाठी जेलमध्ये जातो. बरेचसे चेहरे पाहतो, पण त्याला म्हणावा इतका काही भयानक चेहरा दिसत नाही. आणि एक चेहरा त्याला भयानक दिसतो. त्या बाबाला तो म्हणतो, त्या व्यक्तीला तो म्हणतो, मी तुमचा फोटो काढू का? तो म्हणाला, माझा फोटो का काढायचा तुला? तेव्हा तो सांगतो, मी 20-22 वर्षापूर्वी एक अतिशय शांत, समाधानी आणि प्रामाणिक माणसाचा फोटो काढला होता. छोटासा मुलगा होता. आणि आता माझं चॅलेंज आहे, जरा भयानक आणि भीतीदायक चेहऱ्याचा फोटो काढायचा आहे. त्या माणसाला 20-22 वर्षापूर्वी काढलेला तो फोटोग्राफर आठवतो आणि त्याच्या लक्षात येतो, अरे त्यावेळेला माझ्या चेहऱ्याचा हिने फोटो काढला होता आणि आता भयंकर भीती वाटणारा वाईट व्यक्तीचा फोटो काढायला हा आलाय आणि तोही माझ्याच पाशी आलाय. तेव्हा त्याचे डोळे पाणावतात आणि त्याच्या लक्षात येतं की नुसता सहवास, आसपासचं वातावरण आपलं रंगरूप बदलत नाही, तर आपले विचार आणि आपलं वागणंही भयानक करतो. आणि तो माणूस घळा 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 फक्त रडत राहतो.